हाय गाईज, तर बघा आपण न्यू ब्लॉग मध्ये परत एकदा पुन्हा एकदा आलेलो आहे. कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सरचं स्वागत आहे. तर गाईज बघा आपला सोनू आणि आपण बघू शकता गाईज. हाय गाईज, कसे तुम्ही? मजेत ना? मजेत झालं पाहिजे. पुन्हा एकदा कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही स्पेशल बनवत आहे, एकदम स्पेशल. थांबा दाखवतो. कुसुम माई तुमची इथं काय करते बघा. कुसुमताई कुसुमताई काय करत आहे बघा. इथे पापलेट. हे बघा आपण इथं आणलेलं आहे आज संडे स्पेशल. बघू शकता हे काय आहे का? पापलेट. हे पापलेट आहे का? आणि बांगडा कटिंग करायचं काम चालू आहे बघा मस्तपैकी. आणि हे आहेत बांगडे याच्यामध्ये. गाईज हे बघा, हे 6 बांगडे म्हणजे हे 3 तोंड 4 5 6 पापलेट 350 रुपयाला. महाग आहे का स्वस्त आहे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि एवढे एवढे महाग वाटते. आणि एवढे एवढे आहे बघा. हा, आणि ही साईज आहे बघा, ही साईज आहे. असं सरळ कर ना दिसत. हा बघा ही साईज आहे. अशा प्रकारे. आणि हे बांगडे आहे 150 रुपयाचे 5. हे पण मला महाग वाटले. नवऱ्यानी माझ्या मागितलंच नाही. बोलावा ना की काकी लावून द्या एक बांगडा, लावून तिकडे मी नव्हतो त्यामुळे लावून द्यायचं. आपण एवढी महाग मच्छी घेतो आणि लावून नाही देत का? तुम्हाला काय म्हणायचं? म्हणून मच्छी मी खातच नाही या गोष्टीबद्दल. हा, म्हणून मच्छी खायची नाही, म्हणजे पैसे द्यायचे नाही. एवढी महाग घातली मच्छी. जाओ बाई. ते बघा आपण मस्तपैकी आता बांगड्याचं काय गाईज मी ना हे 2 पापलेट फ्राय करून खाणार आहे. राकेशजीला देणार नाही म्हणतो मी. कावर रस्सा मध्ये टाकतो ना. हे आहे ना एवढं संध्याकाळचे कशाला रसा खाऊ. टाकायच्यात पाणी. चला आता कमी पटकन पडत आपण नाही एक अजून टाकून दे ना. एकच नाही राहू दे ना. नको बस. मस्त फ्राय केलेली छान लागते राकेशजी, माहिती का? जास्त करून तुम्ही भाताबरोबर रस्सा घेऊन फ्राय मच्छी पण खाऊ शकता. ठीक आहे. तर बघू शकता आपण मस्त फिश वॉश करून घेऊया गाईज हे पण. आणि भेटूया लगेच. तर हे बघा आपण घेत आहे पाणी. हे बघा तोपर्यंत वॉश करून भेटूया आपण लगेच. बघा गाईज मस्तपैकी फिश वॉश केली. आता याला मसाला लावून ठेवला. हे बघा पूर्णपणे मसाला लावून ठेवते. इथं मसालाचं बघा काढते आता मसाला फिशचा. परत हे बांगड्यांना लावून ठेवते मसाला मस्तपैकी. हे बघा असा भरला पाहिजे मसाला. ते ज्या आपण चिऱ्या मारल्या आहे ना त्याच्यामध्ये. हे बघा बांगडा तर आम्ही काय डेली खातच असतो गाईज. जास्त करून बांगड्याचीच रेसिपी भेटणार तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये. बांगडा कसा फ्राय करायचा, बांगडा कसा फ्राय करायचा. इकडे मस्त कालवण उकडतंय गाईज. आणि इकडे बनवली मी मस्तपैकी भाकरी तिघांसाठी. हे बघा 3 भाकरी बनवल्या, 1 2 आणि ही 3. आणि हे बघा आता उकडला मस्त. याच्यात पीस टाकून घेऊया बघा. कालवण पापलेटचं कालवण मग आम्ही फर्स्ट टाइमच खातोय गाईज. याच्या आधी मी कधी बनवलेलं नाहीये. तर बघा पहिल्यांदाच मी बनवत आहे. हे बघा मग काय. हे बघा ओहो रात्री किती वाजता? रात्री फिश बघा काय मस्त. पण तरी पण आपण आहे ना थोडीशी उकडू देणार आहे गाईज. हे बघा थोडीशी उकडू देऊ आणि मग बंद करू. हे बघा गाईज मी ना आता आहे ना हे मच्छी फ्राय करणार आहे, ते पण रव्यात. तर याच्या आधी मी ना फक्त बघा मिरची, हळद आणि मीठ रव्यामध्ये टाकायची
पण ह्या वेळेस थोडंसं काहीतरी युनिक पद्धतीने मी बनवणार आहे. हे बघा कांदा लसूण मसाला हा मी याच्यात घालणार आहे गाईज, आणि त्याला मी मस्तपैकी मिक्स करून पुढे बघा मी काय करते. हे बघा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि हा रवा एकत्र करून घेऊया. हे बघा हे बघा गाईज मस्तपैकी तवा तापलेला आहे. मस्त आपण याच्यावर तेल टाकून घेऊया. आणि हे बघा आता तेल मस्त तापलेलं आहे. आता आपण आहे ना ही पापलेट घेऊया. हे बघा पापलेट, आणि याला मस्त रवा लावूया. खूप गरम होते गाईज इकडे, हवा पूर्ण बंद झालेली, काय माहिती आज काय झाले. हे बघा मस्त रवा लावून घेऊया, आणि ही पापलेट जाणार आपली याच्यात. आहा हे बघा गाईज, परत दुसरी पॉपलेट घेऊया. त्याला पण मसाला लावूया. रवा 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 मसाला ही फिश आहे ना आपण थोडी ना कशी करतो, आणि परत हिला पण टाकू. हा बघा आता थोडंसं तेल घेऊया टाकायला. गाईज आपल्याला बघू शकता गाईज आपल्याला बांगडे पण फ्राय करायचे आहे. तरी इथं आपण पापलेट ठेवली. या गॅसवर आपण दुसरा तवा ठेवूया. हा तवा दिला ठेवून, नाही राहू दे, ते हवा लागते ना. तर बघा हा तापेपर्यंत आपण आहे ना या सगळ्या फिशला आहे ना एक एक करून मसाला लावून घेऊया. आता कुठं हवा आली बघा. गाईस बघा किती घाम आलाय मला, खूप घाम आलाय. कसं ती माझी आज 1:30 वाजला जेवायला. अजून भात बनवायचा बाकी आहेच का तुमचा भात? कुकर मध्ये खूप ट्रेन मिळते. बाकीचे एक दिवस बाटली खाल्ला तर काय होणार रे? नाही बाय, भाताचे भूक नाही जात. तर बघा 2 बांगडे 3 बांगडे लावून झालेले आहेत, आणि 5ही बांगडेला आपण लावू मस्तपैकी. हे बघा आता बघा हा तवा तापलेला आहे. याच्यावर पण आपण तेल सोडूया. फिशला ना गाईस खूप तेल लागतं, पण महिन्यात नाही एकदा ठीक आहे, जास्त नाही खायची फिश फ्रायवाली. तर हे बघा हे पण तेल मस्त बुडबुडे सुटले आहे. तुम्हाला दिसणार नाही गाईस एवढ्या, तर आपण हे पण आपण ठेवून घेऊया. बघू शकता गाईस अशा प्रकारे बांगडे फ्राय होते, तिथे पॉपलेट फ्राय होते मस्तपैकी. जमा काही तर भाऊ सोडतोय. आपण पापलेटला पलटी मारूया बघा. अरे वा, काय सुगंध येतोय पापलेटचा. बांगडे आहे भाकर ज्वारीची दाखवली मी. तर हे बघा गाईज मस्त बांगडा आणि पापलेट आहे बघा फ्राय झालेली आहे. इकडे थोडस जडून गेलं माझ्याकडून, जे करपलंय थोडस, फक्त हे वरचं रवा करपला आहे, आणि इकडे कालवण झालेलं आहे. हे बघा वाव, फिशचे डोळे बघा कसे दिसत आहे पापलेटचे, भारी ना.
तर इथं ठेवलाय आता राईस मिस्टरांसाठी. राईस ठेव चाललं होतं. तर चला भात होईपर्यंत आपण मस्त भाकरी सोबत खाऊया कालवण. तो बघा गाईस, अशा प्रकारे मस्त पैकी आपले इथं फ्राय केलेले आहे बांगडा. आणि त्याच्यामध्ये काय आहे? पॉपलेट. आणि हे बघा मस्त पैकी इथं भाकर. आणि इथे बघा रस्सा मस्त पैकी तयार आहे. बघा रस्सा दाखवतो तुम्हाला. बघा बघा बांगडा. बघा सोनू दाखवा रे. इथं दाखव, पकड. काय भारी तरी आली वर राखीची. हे बघा तेल किती उतरलं. एवढं तेल नाही टाकलं का मी. तर चला आपण टेस्ट करून दाखवूया. मस्त पैकी सोनू टेस्ट करतोय मच्छी आणि रस्सा. असं टेस्ट का गरम आहे. जाऊ दे. ह्याचे पप्पा गरम होते यांना म्हणून रुमाल घेऊन बसले. टावेल कशी झाली. आणि स्टूलवर कोणी बसून खातं का जेवायला? एक कमेंट करा जरा मला. हाँ ओ हमने भी रस्सा लिया है गाइस. चलो आ जाओ, संडे स्पेशल. आपने क्या बनाया कमेंट करो जल्दी जल्दी. हम पूरा खत्म करके मिलते हैं फिर बाद में. तर बघू शकता गाइस मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं. आणि सगळं आवरून पण घेतलं आहे. गुचकी लागते मला. तर इथं बघू शकता रात्री मी मस्त पैकी दही बनवलेली होती गाईज. हे बघा. ओ हे बघा दही किती भारी बनलंय. हे बघा. पण तिचा केक झाला. 1 लिटरचं दही आहे गाईज. हे 1 लिटर. हे बघा तुम्ही बघू शकता. मी घेऊन दाखवतो. हे बघा. ए बाबा असं नाही काढायचं. अरे नाही. तर बघा आता जेवणानंतर आम्ही आता दही खाणार आहोत. हे बघा किती खांडाचं खांड पडतं. हे बघा. ओ हे बघा. ओ ए थांब ना सोनू, सगळीकडून नको घेऊन. आणि इकडे बघा गाईस काय भारी बनलंय दही. वाव. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल गाईस तर नक्की सांगा. मी तुम्हाला देईल रेसिपी. बस ना आत्ताच खातो काय बाबा एवढं. बघा गाईस एकदम थरी आली. मस्त. आता आपण याच्यात साखर प्लेट दे. हे बघा ही साखर टाकलं आता सोनू. हे बघा 1-1 वाटी करून सोनू साखर घालल. एवढी 1 वाटी थोडी टाकलं ना. एक वाटीमध्ये. हो परत दुसऱ्या तिसऱ्या. तर बघूया घरची आपण बनवलेली दही कशी लागते गाईज. भारी आहे. मस्त झाली गाईस. मम्मीची दहीची रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. टाकले नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर सांगा मम्मीला कमेंट करा. असं बोल. मम्मी टाकला नाही ब्लॉग बोल. तरी दहीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल मम्मीला कमेंट करा. मम्मी नक्कीच दहीचा ब्लॉग टाकेल. तुम्ही बघून करून खाऊ शकता. हे टेस्टी आहे गाईस. बघा. आवडली तुला. आणि हे बघा हे आमचे उघडे साहेब. उघडे साहेब. हे बघा याची दही जशी ठेवली. आणि हे बघा आता खाणार आहे उघडे साहेब. अहो साखर तर विरगड.
मला दाखव तिकडे नको. तर हे बघा गाईज मी पण मस्त मिक्स करून ठेवली आहे साखर. आता मी पण टेस्ट करते कशी झाली ते. खूप छान झाली रे. पप्पानी खाऊन पण टाकली गपागप. तर खरंच गाईज तुम्हाला जर दहीची रेसिपी पाहिलेलं असेल तर नक्की सांगा. मी तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे कारण की खूप मोठा होऊन जाईल. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण एंड पर्यंत बघा. व्हिडिओ स्किप न करता. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर पण करा, जास्तीत जास्त कमेंट करा गाईज. लाईक पण करत जा. आणि तुम्ही लाईक आणि कमेंट सोडून देतात. तर चला बाय बाय. असं दाखव असं वाटी करून. तू पण असं दाखव ना असं थोडस. बाय बाय गाईज.